सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त प्रबोध. अध्याय 45. गोरक्षाचं गर्वहरण. श्री दत्तात्रेयांनी गोरक्षाला शांतपणानं झोळी उतरवण्याचा आपला उद्देश सांगितला आणि ते गप्प झाले. पुढं एकही अक्षर न बोलता ते स्तब्ध राहिले. त्यांची ही स्थितप्रज्ञ वृत्ती पाहून गोरक्ष अतिशय संतापला. रागानं बेभान झाला आणि तोंडाला येईल ते बडबडू लागला. त्याचं सारं शरीर थरथर कापत होतं. जोगड्या, तुझ्या अंगी सामर्थ्य नव्हतं तर तू माझी झोळी खाली उतरवलीस का? वाघापुढे माजलेल्या बोकडानं टकरा घ्याव्यात तसा तुझा हा उद्योग आहे, म्हणून माझ्या हातून तुझं मरणं उद्दमा अटळ आहे. अनन्य भक्तीनं तू मला शरण आलास, माझी माफी मागितलीस तर मी तुला सोडून देईन, नाहीतर तुझी धडगत नाही. गोरक्ष इतका कठोर बोलत होता तरी दत्तात्रेय अजिबात विचलित झाले नव्हते. स्थिर दृष्टीनं ते एकटक गोरक्षाकडे पाहत होते. त्यांची ही शांत वृत्तीच गोरक्षाच्या संतापात तेल ओतत होती. कुरूप विरूप जोगड्या, असा नुसते डोळे वटारून माझ्याकडे काय पाहत राहिलास? तुझे हे डोळे फोडून टाकीन, असं म्हणत क्रोधानं अंध होऊन गोरक्ष हातात परशू घेऊन दत्तात्रेयाच्या अंगावर धावून गेला. त्याची ती क्रुद्ध झालेली मूर्ती पाहून भोवताली जमलेल्या सगळ्यांच्याच काळजात धडकी भरली. आता दत्तात्रेयांचा अवतार संपला म्हणून सगळे हळहळू लागले. हा अनर्थ टळला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत होतं, पण गोरक्षाच्या मार्गामध्ये येण्याची कोणाचीच छाती होत नव्हती. सगळे लोक नुसतेच भयभीत होऊन पाहत होते. इकडे मच्छिंद्रनाथ तपश्चर्येला बसले होते. तपश्चर्या करत असताना त्यांना एकदम जाणवलं की गोरक्षाच्या हातून अहंकारानं, तामस भावानं काहीतरी विपरीत घडत आहे. त्यांनी अंतर्ज्ञानानं जाणलं की श्री दत्तात्रेयांनी गोरक्षाची झोळी योग सामर्थ्याच्या बळावर खाली उतरवून ही गोष्ट गोरक्षाला अपमानास्पद वाटली म्हणून चिडून जाऊन तो दत्तात्रेयांच्या अंगावर धावून जात आहे. मच्छिंद्रनाथ हे जाणून घेतात चटकन उठले आणि अंतरिक्षातून चालत हा अनर्थ जिथं चालला होता तिथे येऊन पोहोचले. ते त्रिगुणात्मक दत्तात्रेयांची मूर्ती पाहताच आनंद लाघवाच्या कितीतरी उर्मी त्यांच्या अंतर्यामी उसळल्या. त्यांच्या साऱ्या वृत्ती त्या कोटी सूर्यभास्करापुढे विनीत झाल्या, नम्र झाल्या. मच्छिंद्रांनी आल्या आल्या श्री दत्तात्रेयांना साष्टांग दंडवत घातला आणि धावत जाऊन गोरक्षाचे हात धरले. त्याला समजावलं, अरे, तुझ्या मनात संचारलेल्या तामसी भूताला, अहंकाराला दूर पळवून लाव. त्या अहंकारानं तू मूढ बनला आहेस, बेभान झाला आहेस. आपण काय करतो याची तुला यत्किंचितही जाणीव राहिलेली नाही. तुझ्या मनातला सारासार विवेक नाहीसा झाला आहे. विवेकदृष्टी लोप पावली आहे, पण ही वृत्ती तुझाच नाश करणार आहे. या अविनाशी अवधूताला तू काहीही करू शकणार नाहीस. काजवा साक्षात सूर्याचं काय वाईट करू शकणार? वैनतेयाशी कावळा काय झुंजणार म्हणून म्हणतो गोरक्षा, हा मनातला अहंकार टाकून दे. प्रत्यक्ष गुरुचे, मच्छिंद्रनाथाचे बोल ऐकण्याच्या मनस्थितीला गोरक्ष नव्हता. गुरुचे शब्द नुसते त्याच्या कानावरून गेले. त्याला करायचं होतं तेच झालं, शेवटी केलं. आपला त्रिशूळ त्यानं श्री दत्तात्रेयांच्या हृदयाचा ठाव घेत सोडला. वेद बरोबर होता. साऱ्या लोकांना वाटलं की श्री दत्तात्रेय गतप्राण होऊन पडणार आणि अनर्थ पाहाव लागणार. मात्र घडलं भलतंच. श्री दत्तात्रेय जसेच तसे अविचल बसले होते. त्रिशूळ छातीतून आरपार जाऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची जखम झाली नव्हती. गुरुमाऊली मंद प्रसन्न हसत होती. सभोवताली जमलेल्या साऱ्यांना आश्चर्य वाटत होतं. गोरक्षाचं संधान चुकलं म्हणून सारे हसू लागले, त्याची टवाळी करू लागले. अपमानानं गोरक्ष पुरता पेटला. त्याच्या मनात सारे अष्टसात्विक भाव कोळपून गेले. तो क्रूर बनला. कुणाचं काही ऐकण्याच्या, समजून घेण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. गोरक्षाची ही विकल अवस्था लक्षात घेऊन मच्छिंद्रनाथ त्याला उपदेश करत होते, पण व्यर्थ चिरडीला येऊन धावत जाऊन गोरक्षानं त्रिशूळानं दत्तात्रेयांच्या अंगावर अनेक वार केले तरी दत्तात्रेयांना काही सुद्धा झालं नाही. साधं खरचटण्या इतकी सुद्धा जखम त्यांच्या शरीरावर झाली नाही. गोरक्ष त्यांना कोपवण्याचा प्रयत्न करत होता, पण दयाघन दत्तात्रेय गोरक्षांना एवढं करूनही त्याच्यावर कोपले नाहीत, चिडले नाहीत. ते पाहून सारे योगीजन म्हणू लागले की पूर्ण चंद्रासहित तारांगणाच्या तेजाला काजव्यांनी आपल्या तेजानं नमवण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल? तशीच हास्यास्पद गोष्ट गोरक्ष करीत आहे. कुठं गोरक्षाचं योग सामर्थ्य आणि कुठं सर्वश्रेष्ठ अवधूत. त्याच्याशी गोरक्षानं मुकाबला करणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूस ओढून घेण्यासारखं आहे.
गोरक्ष मूर्ख आहे, अहंकारानं त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, तो ठार वेडा बनला आहे. साक्षात मच्छिंद्रनाथाचे अनुभवाचे, शहाणपणाचे, समजुतीचे बोलणे ऐकण्याची याची मनस्थिती नाही. याचा विनाश जवळ आला आहे, यात काही शंकाच नाही. आपल्या विनाशाची भविष्यवाणी कानी पडताच गोरक्षाची उरली सुरली ही चांगुलपणाची जाणीव हरपली. तो त्या सिद्धजनांच्याच अंगावर खेकसला, थेरड्यांनो, तुम्हा साऱ्यांचीच बुद्धी भ्रष्ट झाली आहे. या 3 तोंड्या कुरूप गोसावड्याची शक्ती तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक वाटते होय? आता दाखवतोच माझ्या सामर्थ्याचा तुम्हा साऱ्यांना प्रताप. आधी या जोगड्याचा समाचार घेतो आणि मग तुमचीही साऱ्यांची हाडं नरम करतो, असं म्हणून तो पुन्हा त्रिशूळ परजवून वेगानं दत्तात्रयांच्या दिशेनं धावला आणि धावत असताना तोल जाऊन धाडकन जमिनीवर उताना पडला. त्रिशूळ त्याच्याच छातीवर आदळला आणि गोरक्ष निचेष्ट पडला. हालचाल नाही, थोडीशी धुगधुगही नाही. प्राण उडून गेल्यावर कलेवर बाकी उरतं तसा तो चैतन्यहीन होऊन पडला होता. गोरक्षाचा तो निचेष्ट देह पाहून मात्र जमलेले सगळे भयचकित झाले. त्याच्या गुणाचे गोडवे गाऊन हळहळू लागले. याच्यासारख्या सिद्धिसाधक योगयुक्त दुसरा कुणीच या भूतलावर नव्हता. याच गोष्टीचा गोरक्षाला अत्यंत अभिमान होता आणि या अभिमानापायीच हा विनाश स्वतःवर ओढून घेण्याची त्याच्यावर पाळी आली. असं ते बोलत होते. मच्छिंद्रनाथांना शोक आवरला नाही. ते धावत त्याच्या कुडीपाशी गेले. त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. त्या सत्शिक्षाचे गुण आठवून त्यांना गहिवरून येत होतं. पण श्री दत्तात्रयांच्या हातूनच त्याच्या अहंकाराचं, दंभाचं त्याला प्रायश्चित्त मिळाल्याचं बघून त्यांना समाधान होत होतं. अभिमानानं माणसाची तपश्चर्या कशी मातीमोल होते याचं गोरक्ष हे मूर्तिमंत उदाहरण होतं. महाबलाढ्य रावणानं सीतेचं हरण केलं. स्वतःच्या अभिमानासाठी तिला परत द्यायचं नाकारलं. प्रत्यक्ष श्रीरामचंद्राशी वैर मांडलं. शेवटी परिणाम काय झाला? रावणाचा सर्वस्वासगट विनाश. तीच गोष्ट हिरण्यकश्यपूची. त्यानं तर महाभगवान विष्णूशीच उभं वैर मांडलं. त्यासाठी विष्णू भक्ती करणाऱ्या आपल्या पोटच्या पोराला मरणाच्या दाढेत लोटलं. त्याचं त्याला काय फळ मिळालं? विनाश. साक्षात चैतन्य घनाशी वैर करणाऱ्याला हीच शिक्षा असते. तीच शिक्षा अहंकारी गोरक्षाला मिळाली. हा विचार करूनही मच्छिंद्रांना शोक आवरत नव्हता. आपल्या लाडक्या शिष्याला छातीशी कवळून ते म्हणत होते, लाडक्या, एकदा तरी डोळे उघड रे. हा गुरुनाथ तुझ्या एका दृष्टिक्षेपासाठी तळमळतो आहे, तडफडतो आहे. मला सोडून तू जाऊ नकोस. तुला असं जाता येणार नाही. उघड, डोळे उघड गोरक्षा. मच्छिंद्रांची ती अवस्था पाहून दत्तात्रयांनी आपल्या मृदुमधुर स्वरात सांगितले, सज्जन हो, तुमचा गोरक्ष आता डोळे उघडून बसेल. त्याला काही एक झालेलं नाही. तो पूर्वीसारखाच आहे. गोरक्ष ही आळोखे पिळोखे देत उठून बसला. 2 क्षण त्यानं सभोवार पाहिलं. चैतन्यानंद अवधूताला बघून त्याची गात्र रोमांचित झाली. साऱ्या वृत्तींचा लय झाला आणि अहंकार अभिमानाची कवच गळून पडली. त्या सदय धवल सौम्य दृष्टीत सारं विरघळून जात आहे असं वाटू लागलं आणि तो धावत दत्तात्रयांच्या गळ्यात जाऊन पडला. त्याला हृदयाशी कवटाळलं. त्याच्या नजरेत आपली उल्हासमयी चैतन्यदायी नजर मिसळली. त्याच्या सर्वांगाहून आपला कोमल करुणामयी हात फिरवला. त्या स्पर्शाचं पीस फिरताच गोरक्षाच्या साऱ्या वृत्ती स्थिर झाल्या, एकलय झाल्या. षटचक्र पुलकित झालं. मी तू पण गळून गेलं. द्वैताचं पटल कोमेजलं आणि त्याची समाधी लागली. अनन्यसाधारण अलौकिक सुखात गोरक्ष मग्न झाला. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा सगळी मंडळी त्याच्याकडे चकित होऊन पाहत होती. गोरक्षाचा अभिमान गळाला होता. आपण लौकिक अहंतेपायी आल्या आल्या श्री दत्तात्रयाला पाहता क्षणीच भेटावंसं वाटलं असूनही भेटलो नाही. आपल्या सामर्थ्याची आपण परीक्षा घेतली आणि गुरुपंथात तुल्यबळ आहोत की नाही हे आजमावलं. स्वसामर्थ्याची प्रचिती घेतली, पण आता श्री दत्तात्रयांच्या अंगसंगानं ह्या साऱ्या मीतूपणाच्या संवेदना हरपल्या. मन निर्मम निर्विकार झाले अशी प्रांजळ कबुली त्यानं दिली. श्री दत्तात्रयांनी त्याला त्याच्या प्रश्नाची उत्तर देण्याचं आश्वासन दिलं. अशा प्रकारे श्री दत्तप्रभूत ग्रंथातील 45वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.